सो तर गुड मॉर्निंग गाईज. तर तुम्ही बघू शकता मी आत्ता सकाळ सकाळ वॉशरूमला गेलेलो, सगळं आंघोळ वगैरे फ्रेश वगैरे झालो. तर मी या कंपनीच्या रूममध्ये राहतो आहे. कंपनीची रूम आहेत या साईडला, असे पत्र्याचे रूम आहेत. तर माझे आंघोळ वगैरे झाले, जेवण झालं. सकाळी सकाळी उठलो, जेवण बनवलं पहिले. तर तुम्हाला दाखवतो काय काय बनवलं आहे. आज टिफिन घेऊन जाईन. आणि माझे इथं मित्र आहेत कंपनीतले, ते पण जेवण बनवतात. मी आता चाललो रूमवरती. तुम्ही रूम बघू शकता या ठिकाणी. ते आमचे तुळस इथं लावले. बघू शकता तुम्ही या ठिकाणी माझा रूम कसा आहे. माझ्या एकट्यासाठी एवढा रूम बस, बाकी लागणारं साहित्य सगळं आहे माझ्यासाठी. तर आत्ताच मी चहा वगैरे बनवून पिलेली. तर मी आज टिफिनला बनवलं आहे मटकी. बघू शकता या ठिकाणी मटकी बनवले आणि भात बनवलं या ठिकाणी. भात आणि मटकी या टिफिनला घेऊन जाईन. हा टिफिन आहे माझा आणि मी माझं टिफिन बॅगमध्ये भरून घेऊन जातो. या ठिकाणी बॅग आहे, ह्याच्यात ह्याच्यामध्ये भरतो, नाही तर ते टिफिन भरलेलं जे असतं ते सांडून जातं परत. आणि हा माझा आरसा बघू शकता. याने मी केस उभी करतो. चालू आहे. असं मी वापरतो हे सगळ्या गोष्टी. तर एकटं राहायला हीच मजा आहे की आपण एकतर कामावरती लक्ष असतं, कुठल्या याच्यावरती नाही. तर हा सिलेंडर तर कॉक बंद करून ठेवतो, परत संध्याकाळी चालू करीन. म्हणजे वॉच चार्जिंग करायची, चार्जिंग नाही आहे. वॉच चार्जिंगला लावतो पहिले. इथं पिन आहे, पिन लावतो पहिले इकडं. तर हा चार्जर आहे माझा. चार्जिंग बोर्ड चालू नाही. आता झालं चार्जिंग बोर्ड चालू. लावतो आता वॉच चार्जिंगला. 5 मिनटात चार्जिंग होऊन जाईल. हा माझी वॉच आहे. तर मित्रांनो मी आता टिफिन भरतो. टिफिनला आता पहिले भाजी बनवून घेतो. आत्ताचे दिवस काढायचे असेच. आलो काय बदलेल तो. पण मित्रांनो तुम्ही मला सपोर्ट करत राहा असेल. ही माझी भाजी टिफिनमध्ये भरतो. तर माझा टिफिन झाला रेडी. आता ही बाकीची भाजी मी संध्याकाळी बनवून रिटर्न येऊन गरम करून खाईन. 2 टाईमचं मी एकदम बनवतो, सकाळचं आणि संध्याकाळचं. बाकी रात्रीचं ठेवत नाही मी सकाळच्याला. झाली भाजी पॅकिंग. आता करतो भात. भाताला चमचा नाही आहे. माझा एक चमचा होता तो चोरीला गेला. तर आता ह्याने थोडं भात वाढायला लागेल. तर 1 मिनिट हां. तर मी आता घेतलाय भात.
पहिले भाजी झाकून ठेवतो. रूममध्ये उंदीर जे आहे ते उंदीर सगळे खराब करून टाकतात भाजी वगैरे. तर इथे ठेवतो मी, उंदीर पोचायला नको म्हणून. आणि जी भाजी दुसरीकडे ठेवतो. भाजीला इथं ठेवलेलं बरं आहे, कारण या साईडून उंदीर उतरतात वरून खाली, सगळी घाण करून ठेवतात. हा माझा गॅस आहे. आता एवढं घाण नाही दिसत, पण संध्याकाळी आल्यानंतर पूर्ण घाण वाटतं. तर मी आता टिफिन भरतो. डब्याचं झाकण नाही लावलं, झाकण लावू दे. लावलं झाकण, तर ठेवतो टिफिन. तर याच्यामध्ये पहिले पण पिशवीमध्ये सांडलेला रस्सा वगैरे म्हणून त्यामुळे तेलाच्या मुलं पिवलं पडलं आहे. ठेवतो यात भात. हा भात आणि भाजी. एक काम करतो, पहिले एक फडका बघायला लागेल, नाही तर काहीतरी सांडायला नको. तर हे माझं सामान आहे जेवण बनवायचं. एक फडका नाही आहे. काय करू. कारण मी रोज घेऊन जातो डबा, तर माझ्या डब्यातलं काय ना काय सांडत बसतं. त्याच्यासाठी काहीतरी बघायला लागेल. बॅगेमध्ये काय काय घेतलं पहिलं बघू द्या. हेडफोन आहे, हेडफोन चार्जिंग करायचं. हा माझा हेडफोन. हा हेडफोन रोज सकाळी जाताना मी ऐकतो गाणे याच्यातून. काय करू. तर सपोर्टसाठी हा रुमाल त्यात भरतो, पडायला नको म्हणून एक साईडला. नाही तर असं ठेवतो लावून वरती. कारण टिफिन सांडल्यानंतर मला प्रॉब्लेम होतो. तर माझा टिफिन झाला रेडी एक साईडला. आता ही बॅग, टिफिनची बॅग आहे, ती आता बॅगेत ठेवून इथं. आणि ही माझी पाण्याची बॉटल, ती ह्याच्यात ठेवतो मी. बॅगेची चेन लागत नाही आहे, थंडी लागते या साईडला जाम, म्हणून बोलता पण येत नाही. तर टाईम तर खूप झाला आहे. किती वाजले? 7:23 झालेत. तर बस झाली चार्जिंग. पिन काढून ठेवतो इथे, संध्याकाळी आल्यावरती बघीन, कारण आता टाईम नाही आहे मला. म्हणजे वॉच बघू शकता 7:21 झालेत. मला 8 वाजता पोहोचायचं. चार्जिंग 3% चार्जिंग झाले माझी. तर हेडफोन पण घ्यायला लागेल. चार्जिंग पिन घेतो, हेडफोन. बॅगेतच ठेवायला. झालं सगळं रेडी. हे माझे शूज आहेत तिथं, कंपनी घालून जातो रोज कामावर. हे माझे शूज.
बघू शकता बाहेरचं पण वातावरण कसं आहे. शेकोटी करून बसले ते शेकतेत थंडीमध्ये असंच. तर मी आता पटकन शूज घालतो निघतो. वॉच घालायची आहे बाकी अजून. तर माझे शूज घालून रेडी आहे, वॉच पण घातले. थोडं केस जरा सेट करूया. तर ही माझी हेअरस्टाईल अशी आहे. तुम्हाला कशी वाटली? तर तुम्ही बघू शकता माझा मोबाईल कोणता आहे. तर याच्यातून मी रेकॉर्डिंग करतो. तर मित्रांनो सपोर्ट करा, भले माझा मोबाईल कोणताही असो पण सपोर्ट करत राहा. न्यू व्लॉगर स्टार्ट केला आहे, पण बघूया आता कोण कोण सपोर्ट करतो आहे. मग झाली सर्दी. तर आता मी चाललो, देवपूजा वगैरे करून झालेली आहे. इथं छोटासा फोटो लावला आहे देवाचा. तर आता मी निघतो. तर माझी वॅसलीन राहिली. मी वॅसलीन लावतोय का. कचरा फेकायचा आहे. कचरा या ठिकाणी ठेवला मी, संध्याकाळी आल्यानंतर फेकीन. तर भात वगैरे ठेवला आहे नीट, भाजी आहे. मी जो वॅक्स यूज करतो हा वाला गेट्स बायचा. कोणाला पाहिजे असेल तर माझ्याकडून घ्या. तर मित्रांनो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आत्तासाठी जरा मी आता चालत जाईन, तेव्हा दाखवतो तुम्हाला काय काय कसा नजारा आहे इकडचा. आणि माझा डेली रुटीन हाच सेम असतो. अरे टाला राहिला आतमध्ये. टाला चला, आमचा रूमचा टाला बघा. पोरांची हीच लाईफ असते बाबा. जर कमवायचं असेल ना तर घराच्या बाहेर राहायला लागतो, थोडा दूर. एकटं राहून काम केल्याशिवाय होत नाही आहे. तर सगळी माणसं तर निघालीत हळूहळू कामावरती. मी पण आता निघतो. तर हा माझा मॉर्निंगचा लुक असतो रोजचा. आणि इकडं माझ्या कंपनीतले रूमवाले बघते ते अर्ध्यांची तयारी नाही झाली. तर माझा एक मित्र आहे धीरज नावाचा. आता बघूया त्याच्या रूमवरती जाऊन काय करतोय तो. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मी आता धीरजच्या रूमवरती पोहोचतोय. काय करतो माहीत नाही, बघू. तो पावडर लावतोय थोड़ा गोरा हो. चल जल्दी टाइम हो गया. चल के जाना है. हाँ? चल के. क्यों? मुझे सामान लेना है. किधर? दुकान से. क्या लेना है? ना. हाँ? बोल कर बताओ किधर आ. मैं जा रहा हूँ आगे दुकान पे. नहीं रे टाइम होता है फिर जल्दी जल्दी में नहीं जाना पड़ता. थोडा हात सेकलो. मित्रांनो बघू शकता हात माझे कसे झालेत. थोडा सेकू क्या. थंडी लागली बहुत. तर मित्रांनो मी आता आलो शेकायला इथं. थंडीमध्ये जाम थंडी लागते, हातमध्ये कोरडे पडलेत.
तर अजून तो माझा मित्र बघा, बघू शकतो तुम्ही या ठिकाणी मेकअप करून चालला आहे. त्याला पोरी बघायला येतात ना, म्हणून. तर पहिले मी शिकून घेतो. तर या ठिकाणी कॅमेरा वगैरे आहे सिक्युरिटीचा. हे चले जल्दी. हां ठीक आहे. तर मित्रांनो, मी आता निघालो कामावरती आणि तुम्हाला दाखवतो इकडचा सनसेट कसा असतो मॉर्निंगचा. तर बघू शकता या ठिकाणी तुम्ही, मॉर्निंग आमची अशी असते. ही गावाकडची मॉर्निंग आहे. तर हा माझा मित्र अजून चालला आहे, येतो. अरे भाई चलो जल्दी. तो एक कॅमेरा आहे साला, पता नाही क्यों बस. तर हा कॅमेरा आहे साला, वाजत बसतो असंच सिक्युरिटी अलर्टसाठी, ऐकू शकता. तर मित्रांनो, एक गोष्ट सांगतो तुम्हाला, घराच्या बाहेर पडा, कामं करा, त्याशिवाय काय भेटणार नाही. भले मी आता काम पण करतोय, ब्लॉगर बनायचं आहे, गेमर बनायचं आहे, पण हे स्वप्न कधी पूर्ण होतील ते तुमच्यावरती आहे. तुम्ही सपोर्ट केला तर चांगली गोष्ट आहे. तर माझी कंपनी आहे पुढं. कॅमेरामध्ये क्लिअर दिसत नाही आहे, काय झालं आहे. तर इकडे माझी कंपनी आहे. मी आता ह्या रस्त्याने जातोय चालत, बघू शकते. आता हा रस्ता आहे, इकडून इथून कंपनीमध्ये जाता जाता अर्धा तास लागतो. म्हणून 7:30 वाजता इथून निघालो मी आता. बघू टाईम, हे बघा प्रॉपर टाईम 7:30 झालेले आहेत. तर 7:30 ते 8पर्यंत पोहोचतो कंपनीमध्ये. तर तुम्हाला रस्ता दाखवतो कसा आहे, काय आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ लॉंग होईल यासाठी मी थोडा फास्ट फॉरवर्ड करेन या व्हिडिओमध्ये. तर बघा, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला सपोर्ट करत राहा असेच. तर हा इकडचा असा नजारा आहे सकाळ सकाळचा. तर मित्रांनो, सध्यासाठी मी आता व्हिडिओ एंड करतो, कारण मला आता एडिटिंगला थोडा टाईम लागेल, किंवा जास्त एडिट करणार नाही, फक्त थोडंफार फास्ट फॉरवर्डिंग करीन आणि पोस्ट करून टाकेन. जर तुम्हाला आवडली तर लाईक करा. तर या ठिकाणी डॉगी पण येतं सोबतच. तर डॉगी आहे, काय मस्त वाटतं ना सनसेट. अजून मेन रोडला पोचायला टाईम लागेल. तर थँक्यू सो मच माझ्या व्हिडिओला बघण्यासाठी. तर मित्रांनो, तुमचे जे कोणी असतील फ्रेंड्स वगैरे, तर त्यांना व्हिडिओ शेअर करा, मग सपोर्ट करा.
तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आत्तासाठी बाय बाय. कारण मला थोडीफार रील वगैरे बघायचे आहेत. अरे इकडे राहून राहून हिंदी बोलायची सवय झाली ना रे, म्हणून हिंदी बोलतो मध्ये मध्ये. तर कसंही असू द्या, पण सपोर्ट करा. थंडीमध्ये माझे होट कोरडे पडलेत, वॅसलीन लावायला लागेल आपला. तर ही वाट आहे अजून मेन रोड पुढं आहे. मेन रोड मग पकडून मग सरळ चालत जाईन या साईडला. अजून मेन रोड पोहोचलो नाही, तर जाताच कचरा आहे. डॉगी काय करतो रे? बाल काय हा फिरतो का सकाळ सकाळ? येतो का कामावर? येतोस चल मग बाय टाटा. त्या सकाळ मित्रांनो, भलेही माणसं चांगले नसतील, पण जे प्राणी आहेत ते माणसापेक्षा तरी बरे आहेत. कसं वाटतं इकडचं? तर हा इकडं ऊसाची झाडं आहेत, म्हणजे ऊसाची शेती करतात. कोणाकोणाला ऊस खायला आवडतं कमेंट करा. तर आता मी पोहोचले सध्या थोड्याफार रोडवरती. अजून कामावरची येते ते. हा आहे मेन रोड. मला अजून जेवढं मी चालत आलो तेवढंच लांब अजून चालत जायचं आहे. तर मित्रांनो, जास्ती व्हिडिओ लॉंग होईल यासाठी मी थोडा कट करून टाकेन. तर मी आता पोहोचलो मेन रोडला. तर हा मेन रोड आहे इकडून असा. तर मी आता पहिले दुकानातून काहीतरी खायला घेतो टाइमपास.